क्षमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा, आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 2024-25 या वर्षामध्ये आपल्याला संकलित मूल्यमापन जी नोंदवही आहे त्या नोंदवहीमध्ये भरण्यासाठी आकारिक मूल्यमापन चाचणीचे गुण या ठिकाणी आवश्यक असतात। त्याच्यामुळं आपल्याला 20 गुणांची ही परीक्षा या शेवटच्या आठवड्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला घ्यायची असते। तर आपण इयत्ता 5वीची परिसराभ्यास या विषयाची 20 गुणांची ही आकारिक मूल्यमापन चाचणी या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग लगेचच या ठिकाणी आपण ही चाचणी सोडवूया। या चाचणीचे जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका जर आपल्याला डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून आपण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी डाउनलोड करू शकता। पहा, प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही। पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब असे म्हणतात। पहा, त्याचं उत्तर आहे परिभ्रमण। त्यानंतर टिंबटिंब वायू सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरण शोषून घेतो, त्याचं उत्तर आहे ओझोन वायू। आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे कालमापनावर आधारित आहे। सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंबाची गरज असते तर सहकार्याची गरज असते। अशा पद्धतीच्या रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी सोडवायच्या आहेत। पहा, ही जी प्रश्नपत्रिका आहे ती डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक केली तर लगेच तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता आणि तुमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोडवायला देऊ शकता। पहा, आकृती पूर्ण करा। याच्यामध्ये आपले सामाजिक प्रश्न पहा, निरक्षरता आणि अंधश्रद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। आपल्याला या ठिकाणी बालकामगार आणि बालविवाह हे काय करायचे सामाजिक प्रश्न लिहायचे होते। पहा, 2 गुणांचा हा प्रश्न होता। त्यानंतर क आहे, एका वाक्यात उत्तरे लिही। पहिला प्रश्न आहे पहा, म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिही हे जो प्रश्न आहे तो 5 गुणांसाठी आहे। तर पहिला प्रश्न आहे, इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काल कसा लिहिला जातो, तर त्याचं उत्तर आहे इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, इतिहास म्हणजे काय, तर इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळात घडलेल्या घटनांना समजून घेण्याचे शास्त्र म्हणजे इतिहास होय। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता, पहा त्याचं उत्तर आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, कालगणना करण्याची कोणती 2 एकके लिही। कालगणना करण्याची एकके सेकंद, मिनिट, तास, दिवस अशा पद्धतीची कालगणना करण्याची एकके आपल्याला सांगता येतील। त्यानंतर 5वा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता, पहा त्याचं उत्तर आहे आशिया खंड हा पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आहे। म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिही हे 5 गुणांचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण कर। पहा, या ठिकाणी नाणी, लोकगीते, चरित्रग्रंथ, लेणी, शिलालेख, ओव्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। मग आता भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण करायचं आहे। तर भौतिक साधनामध्ये काय येईल, तर नाणी आणि लेणी हे भौतिक साधनामध्ये येणार आहे आणि लिखित साधनामध्ये शिलालेख व चरित्रग्रंथ हे लिखित साधने आणि मौखिक साधनामध्ये ओव्या आणि लोकगीते हे येणार आहे। 3 मार्काचा प्रश्न हा या ठिकाणी होता, इतिहासाच्या साधनाचे वर्गीकरण करा। त्यानंतर 2 नावे लिही। पहा, महासागराची आपल्याला 2 नावे लिहायची होती। पहा, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आपण लिहू शकतो। त्याबरोबर वातावरणाचे थर, या ठिकाणी वातावरणाच्या 2 थरांची नावं लिहायची होती। पहा, या ठिकाणी मी लिहिले तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर, बाह्यांबर अशा पद्धतीचे वातावरणाचे थर आपण लिहिणं गरजेचं होतं। 2 गुणांचा हा प्रश्न या ठिकाणी होता। तर त्यानंतर खाली आहे क, खालील घटकाचा वापर करून अन्न साखळी तयार करा। पहा, बेडूक, खार, अळी, साप आणि गवत यांचा वापर करून अन्न साखळी तयार करायची आहे। तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा गवत येईल, गवताला कोण खातं, ते गवत कोण खातं तर अळी, अळीला कोण खातं तर बेडूक, आणि बेडकाला कोण खातं साप, आणि सापाला कोण खातं घार। म्हणजे अशा पद्धतीची ही अन्न साखळी या ठिकाणी होणार आहे। 1 मार्काची ही अन्न साखळी आपल्याला तयार करायची होती। त्यानंतर शालेय परिपाठाच्या वेळी शाळेने तयार केलेले कोणती एक नियम लिही। पहा, शालेय परिपाठाच्या वेळी शाळेने तयार केलेला एक नियम, रोज एक सुविचार सांगावा किंवा परिपाठासाठी मैदानावर रांगेत येणे अशा पद्धतीचे नियम आपण करत असतो। त्यानंतर ई आहे, चित्रातील अंतराळवीराचे नाव लिही। पहा, चित्रामध्ये जो अंतराळवीर दाखवला आहे त्याचं नाव आहे राकेश शर्मा। पहा, अंतराळवीर राकेश शर्मा अशा पद्धतीचं हे 1 मार्काचा प्रश्न या ठिकाणी होता। चित्रातील अंतराळवीराचं नाव लिहायचं होतं। पहा, अशा पद्धतीने आपण इयत्ता 5वीची जी परिसराभ्यासाची प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका, तिचं उत्तराचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आपल्याला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड करा।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.